शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंसोबत चर्चा सुरू असतानाच सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समिती तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देणार। बच्चू कडू, राजेश शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार। राज ठाकरेंचा इशारा। तर मला मुख्यमंत्री करा म्हणून अजून किती लाचारी करणार। नमो टुरिझम सेंटर्सवरून राज ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार निशाणा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटलीये ते दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। राज ठाकरे मोर्चासाठी लोकल नसणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीत लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकलही जप्त। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण।